नमस्कार. आपण याच जीवनात कसं परमात्मा प्राप्ती करू शकतो, कसं शून्यापेक्षा पलीकडे जाऊन, शून्याच्याही पलीकडे जाऊन आणि सगळ्यात छोट्यातल्या छोट्या वस्तूपेक्षा कसा परमात्मा छोटा आहे आणि मोठ्यातल्यापेक्षा किती मोठा परमात्मा, हे सगळं आपण बघितलं समर्थांच्या दासबोधामध्ये. आता त्यांनी हे पण सांगितलं आहे की हे चतुर्दश ब्रह्मनिरूपण आहे. त्याच्यात सांगितलं की या प्रकारे तुम्ही अनुभव घेऊन बघा आणि त्याच्याही पलीकडे जा, पण व्यवस्थित वागणं बोलणं चालणं ठेवून आपलं जीवन चांगलं जगून कसं परमात्मा प्राप्ती करू शकतो, अल्लाह यहोवाला पण कसं प्राप्त करू शकतो, त्याच्याशी एकरूप होऊ शकतो आणि कसं शाश्वत विकास लक्ष्य आपण प्राप्त करू शकतो, आनंदवन भुवन ज्याला ते म्हणायचं आहे. संत ज्ञानेश्वर त्याला स्वानंद बोध पाटण म्हणायचे, रामराज्य म्हणतात, इंग्लिशमध्ये युटोपिया म्हणतात. ते सगळं कसं स्वतःमध्ये रामराज्य कसं निर्माण करायचं, कसं आपल्या कुटुंबामध्ये निर्माण करायचं, कसं समाजामध्ये करायचं, कसं मग शहरात, मग आपल्या राज्यात आणि मग पूर्ण देशात आणि पूर्ण मग आपल्या पृथ्वीतलावर कसं ते निर्माण करायचं, स्वर्गासारखं जीवन निर्माण करायचं. आणि कुठेही गेलो तरी मानवजात कुठेही गेली तर तिथे आपण कसं तेच आपण पुन्हा तयार करू शकू, यावर त्यांनी भर दिला. ठीक आहे. तर आपण ते जे 14 प्रकार आहेत ते आपण बघूया की जेणेकरून आपण शाश्वत विकास लक्ष्य तर प्राप्त करू शकू, पण बरोबर आपण पूर्ण जगात पण आपण शांतता ठेवून सगळा मानवजातीचा आपण विकास करू शकू. बघा, इतका जुना कन्सेप्ट आहे पण अजूनही आपण करू शकलो नाही, म्हणजे ही चूक माणसाचीच आहे, इतर प्राण्यांची नाही, असं त्यांना म्हणजे एक प्रकारे त्यांना म्हणायचं की याच जीवनात आपल्याला करायचं. त्यावेळेला त्यांना संस्कृत भाषेत त्यांनी ध्यान न ठेवलं तर त्यांनी बरंच काही काय म्हटलं असेल आहे, त्यांनी ते सहन केलं. तर आता या सगळ्या भाषा, प्रांत, देश, या भलत्या जे असे बॅरीज आहेत त्याच्या पलीकडे जाऊन आपण हे सगळं अडथळ्यांच्या पलीकडे जाऊन आपण प्रत्येक व्यक्तीने अनुभव घ्यावा, समाजाने अनुभव घ्यावा, देशांनी घ्यावा आणि पूर्ण सगळ्या देशांनी घ्यावा आणि त्याच्या पलीकडे जावं असं त्यांना म्हणायचं आहे. किती वर्ष आपण या गोष्टींच्या मध्येच गुंतून राहू, त्याच्या पलीकडे आपल्याला कधी ना कधी जावंच लागेल. आपल्याला मानवजातीचं इव्होल्युशन आहे ते करावंच लागेल, आपल्याला विकास करावाच लागेल. ठीक आहे. तर तो कसा करायचा, तर सगळ्यात पहिले हे जाणून घ्या असं त्यांचं म्हणणं आहे की 14 ब्रह्मांचं त्यांनी नावं आणि लक्षणं सांगितले आहे. नाव काय, पहिलं आहे शब्दब्रह्म, की शब्दांमध्ये आपण समजा सांगू शकलो तर ते शब्दब्रह्म झालं. आणि नंतर सांगितलं की दुसरं ते ओम एकाक्षर ब्रह्म, अकारोतु ब्रह्मा, उकारोतु विष्णू, मकार महेश जाणीयेच्या, जसं तुकारामांनी आणि कित्येक जणांनी म्हटलं आहे की गॉड जनरेटर, ऑर्गनायझर, डिस्ट्रॉय, की तोच आपल्याला जन्माला घालतो, तोच आपलं पालनपोषण करतो आणि मुंगी करताही दाणा निर्माण करतो, तर आपल्याकरताही करतो आणि आपण मरूनही जातो. पण आपण असताना, आपण आपल्या पूर्वी आपल्या नंतर, जसे स्वामी विवेकानंद म्हणायचे तसं तेव्हाही ते ब्रह्मतत्व राहणार आहे. तर त्या शाश्वत ब्रह्मतत्वाशी कसं एकरूप व्हायचं त्याचा आपण प्रयत्न करायचा. आणि ते करताना जसं शब्दब्रह्माने आपण जाणून घ्यायचं, प्रवचनांनी वाचून वगैरे वगैरे, त्यानंतर आरती वगैरे अशा 9विधा भक्ती करून जाणून घ्यायचं. मग एकाक्षर ब्रह्म, ओम ओम करता करता त्याच्याशी एकरूप होऊन जायचं. तिसरं, श्रुतींनी सांगितलं तसं खम ब्रह्म, म्हणजे आकाशात सारखं जे ब्रह्मतत्व आहे ते परब्रह्मतत्व आपण जाणून घ्यायचं. चौथं आहे की सर्व ब्रह्म, सर्व ठिकाणी, जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी, आपल्या प्रत्येक पेशीमध्ये, सर्व ठिकाणी, आपल्या लोकांमध्ये, चांगल्या वाईट सर्व लोकांमध्ये आपण ते परब्रह्मतत्व बघायला शिकायचं. पाचवं जे आहे ते चैतन्य ब्रह्म, कशी त्याची चिद्विलासवाद ज्ञानेश्वरांचा आहे, कसं प्रत्येक ठिकाणी ती चैतन्यता आहे, कसं ते वृक्षाची पानं हालजाची सत्ता, त्यांचेच समकालीन तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे, ते पण जाणून घ्यावं. 6वं सत्ता ब्रह्म, की त्याच्याच सत्तेने सगळं चाललेलं आहे, वृक्षाची पानं हालजाची सत्ता, आत्ताच बघितलं. साक्ष ब्रह्म, आपण सगळं साक्ष भावाने बघत असतो की अरे आपल्यासमोर चलचित्रासमोर समान जसं इकडे परमात्मा तत्व आहे आणि तिकडे आपल्याला सगळं दिसतंय चालू असताना, ते तसं साक्षी भावाने बघायचं, ते पण जाणून घ्यायचं. त्यानंतर मग काय की सगुण ब्रह्म, कोणाला रामाचं, कोणाला हनुमानाचं, कोणाला देवीचं, कोणाला कृष्णाचं दर्शन होतं. जसं मी कृष्णाचं दर्शन झाल्यावर सांगितलं की पूर्ण आकाश एका ठिकाणी कोंदटलं आणि त्याचं बाहुलं निर्माण केलं तर श्रीकृष्ण तयार होईल, तसं मला दर्शन झालं. तसं प्रत्येकाला काही ना काही होतच असतं.
प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारची प्रचिती येत असते, ठीक आहे. त्यानंतर मग निर्गुण ब्रह्म, जो कोणत्याही शब्दात येणार नाही, जो सगळ्या विकाराच्या पलीकडे, आकाराच्या पलीकडे आहे, जो शून्य नाही, जो अगणित आहे, अगणित मायक्रोस्कोपिक आहे, अगणित अनंत कोटी ब्रह्मांड नायकाच्या पलीकडे, त्याचं आपण वर्णन करू शकत नाही, शब्दात मांडू शकत नाही. त्या निर्गुण ब्रह्मतत्वाला जाणावं, त्याच्याशी एकरूप व्हावं. 10वे वाच्य ब्रह्म, की त्याला राम म्हटल्यावर आपण जाणू शकतो, आहे की नाही. जसं एक राम म्हटलं सफिशियंट आहे, कळलं बाबा, तसं वाच्य ब्रह्म. 11वं अनुभव ब्रह्म, आपण स्वतः अनुभव घेत असतो, पण ते पण द्वैतामध्ये येतं. हे अद्वैत, त्या अद्वैताच्या पण पलीकडे तो परमात्मा आहे, ते पण जाणून घ्यावं. 12वं आनंद ब्रह्म, जसं उपनिषद आ ऊ जसं म्हणतं, आनंदाने नाचायला लागतात ते सगळेजण, की जे ऋषीमुनी आहेत, की तो सच्चिदानंदपुरू परमात्मा आहे, तो अगणित आनंदाची खाण आहे, आनंदाचे डोही आनंद तरंग, संत तुकाराम म्हणतात. सगळे. आणि जो स्वसंवेद्य आहे त्याचं काय सांगणार मग, आनंद ब्रह्म, ठीक आहे. 13वे आहे जे तदाकार ब्रह्म, त्याच्याशी एकरूप होऊन त्याला जाणून घ्यायचं. आणि तो मग तदाकार झाला, मग राहिलं काय, अनिर्वाच्य ब्रह्म, की तो शब्दांमध्ये आपण सांगू शकत नाही, त्याला अनिर्वाच्य ब्रह्म म्हणतात. हे सगळं आपण जाणून घेऊया आणि आपल्या आचरणात आणूया. आपण सगळं काम कसं सगळ्यांना आनंद द्यायला करूया, स्वतःलाही आनंदात ठेवायला करूया. सगळे विधी विधान सगळं काही पाळून आपण सगळं काही करूया व्यवस्थित. सगळे रूल्स रेग्युलेशन, सगळे म्हणजे जसे ट्रॅफिकचे नियम आहेत, सगळं काही पाळून आपण राहूया. तर काय होईल की हे जो एन्व्हायरमेंटल कॅटॅस्ट्रॉफ आहे, की सध्या सगळं जे पृथ्वी तलावर सगळं जे हे म्हणजे अनागोंदी माजलेली आहे, कुणाचं खेटर कुणाच्या पायात नाही, असं जे आहे ते व्यवस्थित होऊन जाईल. इतके सारे युद्ध सुरू आहे, इतके सारे म्हणजे हेट क्राईम सुरू आहे, की कोण कोणाचा दुस्वास करतो, कोणी चांगला कोणी वाईट, आणि काय काय सुरू आहे बघा तुम्ही, ते सगळं संपू शकतं. आणि असं रामराज्य आपल्या मनात आणलं प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक शक्तीने, आणि घराच्या, कुटुंबाच्या, पूर्ण देशाच्या आणि पूर्ण जगाच्या पातळीवर, तर आनंदवन भुवन राहणारच, तर स्वानंदबोध पाटण राहणारच. आनंदवन भुवन रामदास स्वामींचं, स्वानंदबोध पाटण ज्ञानेश्वर महाराजांचं, युटोपिया इंग्लिशमधला कन्सेप्ट, की सगळीकडे सगळं व्यवस्थित आहे आणि रामराज्य होऊ शकतं, की सगळीकडे सगळं व्यवस्थित राहिलं आहे. तर असं होऊ शकतं, आपण शाश्वत विकास लक्ष्य पण प्राप्त करू शकतो. म्हणजे इतके जुने कन्सेप्ट असून आपण त्याला अचीव करू नाही शकलो, हे मानवजातीचं फेल्युअर आहे. तर आपण ते फेल्युअर पुसून काढूया. आपण नापास झालो आहे तर आपण पास व्हायचा प्रयत्न करूया. प्रत्येकाने आत्मज्ञान मिळवायला पाहिजे, ब्रह्मज्ञान मिळवायला पाहिजे, आणि प्रत्येकाने असा सगळा प्रयत्न करून पूर्ण मानवजात व्यवस्थित होऊ शकते, करू शकतो. आणि नाही झाला, हा आदर्शवाद अंगवळणी नाही पडला, तर पुढे कदाचित अजून आजार होतील, अजून म्हणजे पृथ्वीतलावर बघा ना, इतके जर का व्होल्कॅनोज आहे, भूकंप येतात आहे, सगळं या गोष्टी अजून वाढतील आहे, अजून आजार वाढतील, अजून काही काही होईल, कदाचित मानवजात संपून पण जाईल, असं शास्त्रज्ञ म्हणतात. ठीक आहे, असं कित्येक वेळा झालं, कोणी आम्हाला बिघाड नाही सकता वगैरे, ते सगळं ठीक आहे, आमची संस्कृती अमर आहे वगैरे वगैरे, ते सगळं ठीक आहे. पण आपण असाही प्रयत्न का नको करायला, की जसं सगळ्यांना पाणी, सगळ्यांना शिक्षण वगैरे का नाही करू शकत, रामराज्य का नाही आणू शकत, प्रत्येकजण आत्मज्ञान का नाही मिळू शकत, असं हे जीव तोडून सांगतात आहे. की असे सगळे अनुभव घ्या परमात्माचे आणि त्याच्याशी एकरूप होऊन राहा, आणि जेणेकरून या पूर्ण जगामध्ये शांतता राहील, सतत विकास राहील आहे, आणि शाश्वतपणे मानवजात चांगल्या प्रकारे जगू शकेल. श्रीकृष्णाने सांगितलं आहे, त्यानंतर गीतेमध्ये, आणि ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत सांगितलं आहे, समर्थ रामदासांनी आपल्या दासबोधामध्ये सांगितलं आहे, तुकारामांनी गाथेत सांगितलं आहे, एकनाथांच्या भागवतमध्ये सांगितलं आहे. आता सगळे उपनिषदापासून हे सगळे जे ग्रंथ आहेत ते ओढून सांगतात आहे. बस आपल्याला ते आचरणात आणायचं आहे. त्या भगवंताशी एकरूप होऊनच हे शक्य आहे. तर तसं आपण जगायचा, चांगलं जीवन जगायचं, सगळ्यांना प्रेरणा देऊन तसं जगायचा आपण प्रयत्न करूया, जेणेकरून खरंच रामराज्य येईल आपल्या आत आणि सर्वत्र. धन्यवाद.